नमस्कार. इशिका मेजवानीमध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे. आता पिझ्झा म्हटलं की सगळ्यांचाच आवडता. पण आज आपण साध्या ब्रेडपासून फक्त 10 मिनिटात बनणारा मस्त असा क्रिस्पी आणि चीझी ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत. तर चला आता आपण पिझ्झा कसा बनवायचा हे बघूयात. सर्वात प्रथम इथे ना मी एक पॅन घेतलाय. म्हणजे असं भांडं घ्या ना की ज्याच्यामध्ये आपलं सुरुवातीचं देखील सगळं होईल आणि त्याच्यामध्ये पिझ्झा देखील होईल. म्हणजे जास्त भांडी नाही पडणार. तर इथे ना मी अख्खं कणीस घेतले आणि त्याचे मी दाणे असे काढून घेतलेत. तर आता हे ना आपण या पॅनमध्ये भाजून घेऊयात. आणि हे दाणे कच्चे आहेत, उकडून वगैरे नाही घेतलेत. आपल्याला डायरेक्ट सोलून हे असे भाजून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला तेल वगैरे काहीच नाही वापरायचे. असे सुकेच आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता तुम्हाला माहितीच असेल, आता बाहेरून पण आपण पिझ्झा वगैरे मागवलं तर असे म्हणजे कॉर्न पिझ्झा वगैरे असतं ना किंवा व्हेज पिझ्झा, त्याच्यावरती बघा कॉर्न असतात, ते असे रोस्ट केलेले असतात. त्याच्यामुळे ना ते खायला खूप छान लागतं, असे सॉफ्ट असे ज्युसी लागतात. त्याच्यामुळे ना आपण हे कणीस आहेत ना असे भाजून घेऊयात. तर तुम्हाला भाजलेले कणीस आवडत नसतील ना, तर तुम्ही बॉईल करून घेतलात तरी चालेल. थोडंसं मीठ टाकायचं आणि पाण्यामधून उकळून घ्यायचे. आता ना आपण याच्यामध्ये एक साधारण अर्धा चमचा मीठ घालूयात. म्हणजे ना याला छान चव येईल, त्याच्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. याच्यावरती ना असा हलकासा ना असा भाजल्यावरती ना म्हणजे असं हलकासा ब्राउनिश कलर आला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे कणीस भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे ते आतून पण छान असे व्यवस्थित शिजतात. तर एक साधारण आपल्याला 3 ते 4 मिनिटं लागतील आणि गॅस आपल्याला मीडियम किंवा फास्ट ठेवायचं आहे आणि ना हे सतत असे परतत राहायचे. म्हणजे ना हे पटापट होतात आणि ना असे सगळ्या बाजूने एकसारखे भाजले जातात. आता तुम्ही बघू शकता आपले मक्याचे कणीस व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करून हे दाणे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर ना इथे मी एक मोठं भांडं घेतलंय. आता आपल्याला ना पिझ्झासाठी एक असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे, जे आपण ब्रेडवरती लावणार आहोत. तर आता इथे ना मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलाय आणि हा कांदा ना मी जसं आपण रोज भाजीसाठी कापतो ना तसंच कापलाय, पण थोडा मोठ्या आकाराचा, म्हणजे एकदम बारीक नाही कापलाय. थोडंसं मी मोठे मोठे तुकडे घेतलेत. तर आता कांदा आपण या बाउलमध्ये घालूयात. त्याच्यानंतर इथे ना मी 2 मीडियम आकाराच्या शिमला मिरच्या घेतल्यात. त्या पण मी ना अशा कांद्याच्याच आकारामध्ये कापून घेतल्यात. म्हणजे एकदम बारीक पण नाही कापायची आणि एकदम मोठी नाही कापायची. असे चौकोनी तुकडे आपल्याला मध्यम आकाराचे कापून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर ना इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलाय आणि त्याच्या बिया काढून ना मी याचे असे थोडे मध्यम आकाराचे स्लाइस कापून घेतलेत. त्याच्यानंतर आपण जे भाजून घेतलेले कणीस आहेत ना, हे आता आपण घालूयात. आता तुम्हाला मक्याचे दाणे जेवढे वापरायचे असतील ना, तेवढे तुमच्या आवडीनुसार वापरा. आणि इथे ना मला म्हणजे जो ब्रेडचं आपलं मोठं पॅकेट येतं ना, त्या सगळ्या ब्रेडचा मला पिझ्झा बनवायचा आहे. तुम्हाला जेवढे पिझ्झा बनवायचे असतील ना, त्या हिशोबाने तुम्ही भाज्या घ्या. किंवा कधी-कधी कोणाला कसं ना पिझ्झा खायला आवडतो, पण त्याच्यावरचं जे टॉपिंग असतं ना, ते खायला आवडत नाही, भाज्या वगैरे. तर तुम्हाला जसं आवडत असेल ना, त्यानुसार तुम्ही या भाज्या घेऊ शकता कमी जास्त. त्याच्यानंतर ना याच्यामध्ये आपण 1.5 चमचा पिझ्झा सॉस घालूयात. त्याच्यानंतर ना इथे मी लिक्विड चीज घेतलंय. हे साधारण 3 ते 4 चमचे घेतले. हे लिक्विड चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता कमी जास्त. तर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त वापरलं तरी चालेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा ओरिगॅनो घालूयात. अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालूयात. त्यानंतर याच्यामध्ये आपण पाव चमचा गार्लिक पावडर घालूयात. ही लसूण सुकवून त्याची पावडर केली जाते. त्यानंतर पाव चमचा ऑनियन पावडर घालूयात. या दोन्ही पावडरनं तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज भेटेल. आता या दोन्ही पावडर आहेत ना, गार्लिक आणि ऑनियन पावडर, तर जर तुम्हाला नाहीच भेटल्या ना किंवा तुमच्याकडे नसेल तर ठीक आहे, असं पण पिझ्झा आपला खूप छान लागतो. पण जर भेटली किंवा तुमच्या घरी अवेलेबल असेल ना, तर नक्की वापरा. एक असा वेगळा फ्लेवर येतो याच्यामुळे. तर भेटली तर तुम्ही नक्कीच वापरा. त्यानंतर इथे ना मी 200 ग्राम पनीर घेतलंय. आता पनीर पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. आता आमच्याकडे पनीर आवडतं म्हणून मी थोडं जास्त घेतलंय. आता हे पनीरचे ना आपल्याला असे चौकोनी मध्यम आकाराचे तुकडे करायचे आहेत. जास्त मोठे नाही ठेवायचे, असे जरा छोटे-छोटेच तुकडे करायचे. त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे. तुम्ही जेवढ्या भाज्या घेईल ना, तुमचं जेवढं हे टॉपिंग असेल ना, जेवढ्या भाज्या असतील त्याच्या अंदाजाने तुम्ही मीठ घाला. आता आपण हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे हे.
आणि थोडं हलक्या हाताने करायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये पनीर वापरलं आहे ना. आणि याच्यामध्ये ना आपल्याला पाव चमचा काळी मिरी पावडर पण घालायची आहे. सुरुवातीला आपण घालायला विसरलो, पण जेव्हा आपण चिली फ्लेक्स वगैरे घालतो ना, ओरॅगॅनो वगैरे, तेव्हा आपल्याला काळी मिरी पावडर पण वापरायची आहे. जास्त नाही वापरायची, नाहीतर एकदम स्ट्रॉंग फ्लेवर येईल. तर एकदम अशी थोडीशी म्हणजे पाव चमचाच घालायची आहे. आता तुम्ही बघू शकता आपल्या सर्व भाज्या, पनीर वगैरे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे एक साईडला ठेवून देऊयात आणि आपण पिझ्झा बनवायला सुरुवात करूयात. आणि इथे ना मी तुम्ही बघू शकता असा जाड ब्रेड घेतला आहे मी. तुम्ही पण असा जाडच ब्रेड घ्या, कारण जर पातळ आपण लेअरचा ब्रेड घेतला ना, तर भाज्यांमध्ये ओलसरपणा असल्यामुळे ना ब्रेड लवकर नरम होतो. त्याच्यामुळे असा जाड ब्रेड घेतला ना, तर आपला ब्रेड लवकर नरम नाही पडत आणि पिझ्झा आपला छान असा क्रंची किंवा क्रिस्पी होतो. त्याच्यामुळे असा जाड ब्रेड घ्या. आता या ब्रेडवरती ना आपण मस्का लावून घेऊयात. थोडंसं एक साधारण अर्धा चमचा असं व्यवस्थित आपल्याला मस्का पसरवून घ्यायचा आहे ब्रेडवरती. आता बटर लावून झालं ना, की याच्यावरती ना आपण एक साधारण अर्धा चमचा पिझ्झा सॉस लावून घेऊयात. हा पिझ्झा सॉस आहे ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त लावू शकता. आता पिझ्झा सॉस लावून झाल्यानंतर ना याच्यावरती आपण थोडंसं मोझरेला चीज घालूयात. आता चीज पूर्णपणे ऑप्शनल आहे, म्हणजे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरा किंवा नंतर वापरलं तरीही चालेल. म्हणजे जसे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे चीज मी कधी वापरणार आहे, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही चीज वापरू शकता. आता याच्यावरती ना आपण जी पिझ्झा टॉपिंग बनवलं आहे ना, जे आपण सारण बनवलं आहे ते आता आपण या ब्रेडवरती घालून घेऊयात. हे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. मला आवडतं जास्त म्हणून मी थोडं जास्त घेतलं आहे. तुम्हाला जितकं वाटत असेल तितकं तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. आणि व्यवस्थित असं आपल्याला चारी बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता आपण याच्यावरती ना मोझरेला चीज घालूयात. असं भरभरून घालायचं आहे, म्हणजे पिझ्झा आपला खूप छान लागतो, असा एकदम चीझी लागतो. त्याच्यामुळे चीज असं मस्त भरभरून घाला. आता इथे ना मी मोझरेला चीज वापरले आहे. जे प्रोसेस्ड चीज येते ना, जे साधे क्यूबवाले येतात ते पण तुम्ही वापरू शकता. पण मोझरेला चीजमुळे ना आपण जे बाहेरून पिझ्झा मागवतो ना, ते जे खाताना फील येतं ना, ते हे मोझरेला चीजमुळे येतं. म्हणून मी ते मोझरेला चीज वापरलं आहे. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही चीज वापरू शकता. आता या चीजवरती ना आपण थोडंसं ओरॅगॅनो आणि जे रेड चिली फ्लेक्स आहे ना, ते पण असं थोडंसं असं स्प्रिंक करून घेऊया. आता इथे आपला ना पिझ्झा तयार झाला आहे. आता आपण ह्याला ना तव्यावरती शेकवून घेऊयात. तर तो कशा पद्धतीने शेकवायचा आहे ते आपण बघूयात. आता इथे ना आपल्याला पॅनमध्ये ना असं व्यवस्थित मस्का लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली जी ब्रेडची खालची बाजू आहे ना ती मस्त अशी कुरकुरीत होईल. तर असा व्यवस्थित आपल्याला मस्का सर्व बाजूने पसरवून घ्यायचा आहे. आता आपण तयार केलेला पिझ्झा या पॅनमध्ये ठेवून घेऊयात. जितके राहतील तितके ठेवायचे आहेत. मी 2 ठेवते आणि आपल्याला मीडियम ते स्लो गॅसवरतीच आपल्याला पिझ्झा व्यवस्थित भाजून म्हणजे किंवा शेकवून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि झाकणाला असं काय म्हणजे वाफ जायला एखादी जागा किंवा असं होल असेल ना, तो आपल्याला बंद करून घ्यायचा आहे एखादा कागद वगैरे लावून. म्हणजे काय होईल ना, जी वाफ तयार होईल ना आतमध्ये, त्या वाफेमध्येच व्यवस्थित तो पिझ्झाच्या वरती जो चीज असतो ना तो मेल्ट होतो. म्हणून अशी काही जागा असेल ना वाफ जायला, ती बंद करून घ्यायची आहे. आणि हां, महत्त्वाचं म्हणजे ना प्रत्येकाचं तवा, पॅन किंवा तुम्ही जे काय भांडं वापराल ना पिझ्झा बनवायला, हे प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणजे पद्धतीचं म्हणजे जाड किंवा पातळ असू शकतं. त्याच्यामुळे ना पिझ्झा शेकायला पण कमी जास्त वेळ लागू शकतो. म्हणून तुम्ही ना मध्ये-मध्ये झाकण काढून चेक करत राहा. आता इथे माझं झाकण ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे वरून दिसतं की चीज मेल्ट झालं आहे किंवा पिझ्झा कशा पद्धतीने शेकला आहे. तर तुम्ही डायरेक्ट असं म्हणजे तुमचं ट्रान्सपरंट नसेल, डायरेक्ट झाकण असेल साधं, तर तुम्ही मध्ये असं उघडून बघत राहा आपला पिझ्झा कशा पद्धतीने शेकला आहे. म्हणजे जर वरचं चीज मेल्ट झालं असेल ना, तर समजून जा की आपला पिझ्झा तयार आहे. कारण ब्रेडची जी खालची साईड आहे ना, ती जर करपली ना, तर मग पिझ्झा खायला मजा नाही येत. त्याच्यामुळे ना तुम्ही मध्ये-मध्ये असं चेक करत राहा. एक साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात हा पिझ्झा व्यवस्थित शेकायला. तर आता इथे आपला पिझ्झा तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात